आज मी करत आहे पुलाव भात. तर त्यासाठी मी घेतलेले सर्वप्रथम कांदे जास्त घ्यायचे आणि मी बटाटे घेतले चिरून, टोमॅटो घेतले, फ्लावर तळण्यासाठी टाकलेले आहे तुम्ही पाहू शकता. आणि तळून घ्यायचे आपल्याला साधंच करायचं आहे पुलाव भात. वटाणा घेतलेला आहे. मी आता हे कांदे सर्व चिरून घेते आणि याच्यात तुम्ही भाज्यांमध्ये गाजर, शेंगा परत आणि याला पुदिना पण टाकतात. सर्व टाकलं ना मग ती छान होते पुलाव भात, एकदम छान लागतो. तर पाहू शकता तुम्ही फ्लावर आता तळत आलेली. आता एका ह्याच्यात काढून घ्यायची आपल्याला फ्लावर. सर्व भाज्या आपल्याला तळून घ्यायच्या. तांदूळ अर्धा तास भिजत टाकायचे पाण्यात. तर मी आता तांदूळ बासमती तांदूळ घेतलेला आहे. हा भिजायला टाकलेला आहे मी. आता हा अर्धा तास भिजून द्यायचा. ही फ्लावर परतलेली आहे. आता ही फ्लावर एका ह्याच्यात काढून घेते मी. सर्व भाज्या आपल्याला तेलात तळून घ्यायचे. असा पुलाव भात तुम्ही करा, एकदा नक्की करा, खूप छान लागतो. मी आता थोडं तरी सामानामध्ये करणार आहे, जास्त काही सामान नाही पण अवेलेबल आता सध्याला टाकायला. आता वाटाणे घेते. आता वाटाणा तळलेला आहे. वाटाणा पण एका त्याच्यात काढून घेते मी सगळं, म्हणजे आपल्याला मिक्स करायचं आहे त्याच्यामुळे एका ह्याच्यात काढून घेते. काही भाज्या एकत्र करून एकत्र मसाला भाजायचा, एकत्र मसाला करायचा आपल्याला. आता आपण बटाटा घेतो. आता मी पहिल्यांदा तोपर्यंत परत तोपर्यंत मी भात करते. त्यासाठी मी तेल टाकते 2 पाण्या. त्यात टाकायचं आपल्याला काय तेजपत्ता, तेजपत्ते 2-4 पाण्या टाकायचे. एकत्र टाकायची जिरे. बटाटे आलेले पुढे टाकले. आता याच्यात आपल्याला थोडी हळद टाकायची. चवीपुरतं मीठ. पाणी. आता बटाटे परतलेले आहेत. त्याला बटाटे काढून घेऊ आपण. आता आपण एवढे टमाटे पण घेतो. आपण तळून घेऊ. कांदा पण चांगला तळून घ्यायचा आपल्याला.
आणि ही व्हेज बिर्याणी याला थर पण देते, पण आता आम्ही स्वादी सोपी करतोय त्याच्यामुळे आम्ही काही देणार नाही. तुम्ही बघा, फॉलो करा ना, अशी करून बघा नक्की, खूप छान लागते अशी पण. आता या पाण्याला उकळी आलेली आहे. आता त्याच्यात आपण बासमती तांदूळ टाकून घेऊ. आता कांदा झालेला आहे परत. आता आपण कांदा काढून आणि आता मसाला तयार करून घेऊ. तेजपत्ता, आणि हा बिर्याणी मसाल्याची पुडी. बिर्याणी मसाल्याची पुडी कमी पडेल, त्यामुळे आम्ही घरचा मसाला पण टाकणार आहे थोडा. थोडीशी हळद, त्यात टाकणार आहे आता भाज्या, सर्व भाज्या. चवीपुरतं मीठ भाज्या. आता मी गॅस बंद करते. हा भाज्यांचा मसाला तयार झालेला आहे, पाहू शकता. आता हा असं ठेवायचं. भात शिजला की मग त्यात वरून टाकायचं भात शिजल्यावर. आता हा भात शिजत आलेला आहे, थोडंसं खाई अजून कसं, मी आता देते याच्यात ते करून. भाज्या आपल्याला मिक्स करून घ्यायच्या भातात. आता हा पुलाव भात झालेला आहे, तुम्ही आता बघू शकता कसं झालेलं आहे, छान. आता वाफ होण्यासाठी झाकून ठेवायचं 5 मिनटं आणि लगेच तुम्ही त्याला घेऊ शकता सर्व. तर हा पुलाव भात तुम्ही पण नक्की करा. आता हा वाफ होण्यासाठी मी ठेवते. आता गॅस बंद केला तरी जमल. आणि व्हिडिओ कसा आवडला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा
सबस्क्राईबर करा. धन्यवाद. नको.